नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आलेलो आहोत कागलच्या पाझर तलावाला। तुम्ही इकडे कधी आलात का? आणि हा कागलचा पाझर तलाव म्हणजे मिनी गोवा म्हटलं जातं। आता माझ्या मागे जे बघताय इकडे तिकीट काउंटर आहे, तिकीट खिडकी आहे। तर आपण आता तिकीट खिडकीतून तिकीट घेऊन आत जाऊन बघणार आहे की नेमकं काय आहे इकडे। चला तर मग आतमध्ये जाऊन पाहू। हे आहे तिथले तिकीट दर आणि आहे तिकीट काउंटर। इकडे तिकीट काढल्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे आपल्याला। तर खूप मोठे ॲक्टिव्हिटी एरिया आहे तिकडे की तुम्हाला काही गोष्टी बोटिंग करायचं असेल, स्पीड बोट करायचं असेल आणि मला वाटतं कायाक वगैरे। संध्याकाळी इकडे म्युझिकल फाउंटन शो आहे। आता हा आपण कदाचित बघू शकणार नाही कारण आपण खूप लवकर आलेलो आणि हे संध्याकाळच्या वेळेला असणार आहे। खूप मोठा एरिया डेव्हलप केलेला आहे। आता आपण वरती जाऊन बघूया, इकडून वरती चढायला जागा आहे। आपण वरती जाऊन बघूया की नेमकं काय आहे तिथे। अच्छा, ते खाली बोलत केली पण वरती गेले त्यांनी सिटी मारायला चालू केली, वरती जाऊ नका म्हणून। मग लगेच आपण वरून खाली आलो। या बाजूला बोटिंग एरिया आहे। तुम्हाला जर वन डे पिकनिक स्पॉटला जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी मस्त आहे, नक्की विजिट द्या। वर्थ आहे आणि खूप काही गोष्टी आहेत जे मुलांसाठी करण्यासारख्या आहेत। तिकडे पॅडल बोट्स, स्पीड बोट सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिकडे। आणि इकडं माझ्या मागे रेट आहेत, प्रति व्यक्ती 50 रुपये पॅडल बोटिंगसाठी। मोटर बोटसाठी एका फेरीसाठी 50 रुपये आणि जेट स्की राईडसाठी 200 रुपये प्रति व्यक्ती आहे। ते येऊन तुम्ही तिकीट काढू शकता आणि ते करू शकता तुम्ही इकडे। खूप मस्त आहे। आणि समोरच्या बाजूला गेलो तर आपण पुढे जाणार आहोत की तिकडे धबधबा, आणि आता आपण धबधब्याकडे जाणार आहोत, धबधबा पाहणार आहोत।
वॉटरफॉलचे जर तुम्ही जाणार असाल वॉटरफॉलला तर 20 रुपये वेगळा चार्ज आहे. इकडून त्यासाठी एंट्री आहे आणि आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे. अशा पद्धतीचा एक वॉटरफॉल आहे बॅक साईडला. पण आम्ही वॉटरफॉलला जाणार नाही आहेत, कारण जर तुम्ही वॉटरफॉलला जाणार असाल तर तिथं जाऊन जर भिजणार असाल तर त्याचा उपयोग आहे, नाहीतर काय उपयोग नाही आहे खाली जाऊन. तर आपण आता इकडूनच निघतोय, आता काय आपण थांबत नाही आहे. पण नक्की विजिट करा आणि जर तुम्ही इकडे येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव कसा आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण आता खाली जाणार नाही आणि तुम्ही जर इकडे येऊन गेला असाल याआधी तर तुमचा अनुभव नक्की कसा आला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण हा व्हिडिओ इथे